आज माझ्यासोबत अनएक्सपेक्टेड गोष्ट घडली. म्हणजे नेहमीप्रमाणे आमची मंगळागौरीची प्रॅक्टिस होती आणि ती आज माझ्या गावात नसून ती आज आम्ही महाडला घेतली, कारण की महाडला आज माझी मीटिंग होणार होती. म्हणजे ज्यांनी हे मंगळागौरीचं आयोजन केलेलं आहे त्यांनी मीटिंग ठेवली होती आणि त्या मीटिंगसाठी मला जायचं होतं. म्हणून मी म्हटलं आज आपण महाडलाच प्रॅक्टिस घेऊया म्हणून, नाहीतर डेली आमची प्रॅक्टिस माझ्या गावात होते. तर आम्ही मस्त प्रॅक्टिस केली, त्याची व्हिडिओ काढली, ती व्हिडिओ टी व्हीला लावून बघितली, एकमेकींच्या चुका काढून मनसोक्त हसलो. त्यानंतर आमचा टी टाईम झाला आणि अचानक एंट्री झाली काकींची, ते पण मस्तपैकी आरतीचं ताट घेऊन. आणि मी तर एकदम शॉकच झाले की हे काय चाललंय, आत्तापासूनच काय रंगीत तालीम चालले की काय असं मला वाटलं. तर म्हटलं नाही, आहे तुझ्यासाठी सरप्राईज आहे. तर हे सरप्राईज पुढे तुम्हाला कळेलच काय होतं ते, पण त्याआधी मला तुम्हाला सांगायचं की या मंगळागौरीच्या ग्रुपमध्ये फक्त तिघीजणीच माझ्या ओळखीच्या होत्या, बाकी सगळ्या माझ्यासाठी अननोन होत्या. यांनी मला डान्स सेट करण्यासाठी बोलवलं आणि त्यानंतर आमची ओळख झाली नव्याने. आणि त्यानंतर जे ह्यांनी मला प्रेम दिलं हे खरंच माझ्यासाठी खूप जास्त अनएक्सपेक्टेड होतं. म्हणूनच मी त्यांना म्हटलं की तुम्ही सगळ्या माझ्या मैत्रिणी आहात, या सगळ्याची काहीच गरज नव्हती. हे जरा जास्त स्पेशल झालं, तुम्ही सगळ्या माझ्या मैत्रिणी आहात त्याच्यामुळे हे मला स्पेशल ट्रीटमेंट दिल्यासारखं होतंय. तू डिझर्व करतेस ते, तू आमच्यासाठी एवढं त्रास घेतेस त्याच्यामुळे आमच्याकडून सरप्राईज. तर पहिलं आमचं ठरलं होतं की मी फक्त यांची मंगळागौर बसवून देणार होते, याच्यामध्ये मी नाचणार होते असं काहीच ठरलं नव्हतं. जेव्हा आम्ही प्रॅक्टिस करायला घेतली आणि जेव्हा बायका कमी पडल्या तेव्हा आमचं ठरलं की मी पण त्यांच्यासोबत नाचणार. पण तेव्हा मी त्यांना म्हटलं की मी तुमच्याकडून पैसे घेणार नाही म्हणून. आणि म्हणून मग त्यांनी हे जे सगळं सरप्राईज वगैरे आहे ती तेवढ्यासाठी त्यांनी हे केलं. आणि तेव्हा पण मला त्या असं म्हटल्या की ही आमच्याकडून तुला गुरुदक्षिणा आहे वगैरे वगैरे. पण मला असं मनापासून नव्हतं वाटत की त्यांनी असं काय करावं म्हणून. पण हे त्यांनी त्यांचं प्रेम दाखवलं माझ्यावरचं आणि मी खरंच हे सगळं बघून आज खूपच खुश होते. तर या व्हिडिओच्या माध्यमातून या सगळ्यांचे मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानते. त्यांनी एवढी छान अशी साडी मला दिली जो कलर माझ्याकडे अजिबात नव्हता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी मला समई त्यांनी दिली ती पण खूप छान होती आणि खरंच मला खूप आवडलं हे सगळं काही. तुम्हाला कसं वाटलं खाली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. मला खूप छान वाटलं तुमचा सरप्राईज, म्हणजे खरंच तुम्ही मला काय हेच नाही लागून दिला. छान वाटलं खरंच. थँक्यू सो मच.